त्याच्या घरचे कुत्रे माझ्या घरापाशी येऊन हाकते, त्याला दिसत नाही काय, काव काव आणून टाकला आम्हाले. कुत्रे पोसते न काव आम्हाले. ना डोया कर का ना डोया, नाही तर भांडण्याचंच काम आहे. अहो त्या कुत्रेनं नाही का मागरची चप्पल नेलती बाई माझ्या पोरीची. लयच आहे ना कुत्रे, लय काम आणलं या कुत्रेनं. घरच्या कुत्रीले पिल्ले झाले, मार पिल्ले झाले ना जनवार, मार काव आणून आले. तर बोलतही नाही, उल्लीशी काही बोलत नाही. म्हटलं कानाडोया करते, आपण बोललो का. काय बोलणार आहे, भांडणं करू आता तुमच्या सोबत मी. ते कुत्रे माही ना मोदीचे म्हटलं ते कुत्रे कदर येते म्हणून मुलीचा कुटका टाकतो बिचारायला येते. तर मी काय यायच्या कानात सांगतो यायच्या घरापाशी जाऊन हागा म्हणून. आम्हाला तरसच नाही, आम्हाला तर किती तरस आहे. आम्ही एक दोन काने मारत म्हटलं जीव आहे म्हणून. माणसाला सक्कल नाही, त्या कुत्र्याला म्हणून काय फायदा आहे. साईले सक्कल असून बच 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 करते फुकटच्या पाय अशी बोलते. हे टाकतं कायले त्या घरापाशी लुंगय लुंगय करून, नाही तर काय तू टाकतं म्हणून इच्छा इथं खेळते ते ना आमच्या घरापाशी येऊन हाकते. कुत्र्याला काय म्हणतं, तू काय लहानपणी हागलीच नाही, तू तर जास्त हागली असं त्याच्यापेक्षा. जास्तीचे अगो अगो बोलू नको, जास्ती शानपणा काही कमी कर जास्तीचे. मग कुत्रे कायले पोचतं इथं. नाही कुत्रे नाही मोदीचे म्हटला. ते काही आपली काय आपण राहतो, ते घर काय आपलं होय काय, ते मोदीचंच होय, आपलं होय काय. मोदीने सांगाले तू माग लाडवता आणि दुसऱ्याला काव. आम्ही लाडतो पण आमच्यात माणूस काय म्हणून उलीचा तुकडा तरी टाकतो. तुमच्या घरचा का उलीचा कुत्र्याला कुटका नाही आहे व. ते स्वयंपाक करता आला असतं, ते काय आपल्या घरी आले असते जेवाले. हा त्याची बिस्त आपल्यावर आहे म्हणून ते येते आपल्याला मागाले. सरकारचा नियमच आहे, अवलंबून आहे म्हटलं सगळं जीवन करायचं. जास्तीचे नोकरी शिकू नको. कुत्रे हाकते हे करते ते हाकते. मला काय सांगतो, फेकणं पाण्यानं लोट फेकून दे. ती पाहिलं का पिल्ल्याच्या अंगावर पाणी टाकतं, कधी पाहिलं पिल्ल्याच्या त्या लेकराच्या अंगावर टाकणं, त्या पिल्ल्याच्या अंगावर टाकतं. तर अबाई सगळे इकडे कुत्रे हागूनच ठेवून आली हिच्या घरचे पिल्ले. काही कुत्रे माझ्या घरचे नाही, बाहेरचेच होय. मी काही पुचलीचे नाही, मला कदर येते म्हणून मी कुटका टाकतो. जास्तीचं काही बोलू नका मला. आपल्याला जसे घर आहे त्याला इथं रस्ता आहे म्हटलं, ते टाका वाटते तो टाकते, त्याला नाही टाका वाटत नीच कदरी आहे म्हणून त्याला काही टाकाव नाही वाटत. तसेच लोकांची कदरा नाही तर दुसऱ्याच्या काही कदरा करा. सासू नाही वागवत, सासरे नाही वागवत, तिथं शिकवायला चालले मला शिकवते. म्हणसं नाही म्हणत सण बच्चल गोष्टी पोतीवर चालूच राहते, बाहेरच्या गोष्टी चालूच राहते. माय मारच्या घरी असून माय मारच्या घरी तसं बच्चल बच्चल काही करून आली. आम्ही करून आमच्या आईच्या घरच्या गोष्टी करतो. तुला काय तरस मायची गोष्टी सांगत राहतं, हसा जोगत्या त्या खोट्या टोट्याच गोष्टी राहते. तू या गोष्टी असाले बच्चल बरोबर बुच्या धरू विचारलं बोलून आली आता. हे धरून तर पाय बुच्या सांगतो तुला, बुची धरून तर पाय. माई हिम्मत असेल तर या बरं इकडे. हिम्मत नाही आमच्यात, दाखवतो तुला हिम्मत आमची. नासुकल्या कुत्र्यासाठी भांडणं करून आल्या तुम्ही. कशा आहे हो बाय, तुम्हाला डोक्ष नाही काय? डोक्ष असू नये अशा वागून आहे. कुत्र तरी पुरलं तुमच्यापेक्षा. मुलीचा कुटका टाकला तर इमानदारीनं बसते तो. त्या धडधड अंगावर येऊन आल्या काय मारता काय? मारून पाय बरं. हा कशा आहे हो ह्या, चाललंय तिच्या अंगावर गेले ना. किती कमाल आहे हो या बाईची. चकलय हो आई, काय चकलय आहे कुत्र्याचा पिल्ल्याचा. आईला काय म्हणून आले तुम्ही काकू? तू काय आमची वगैरे मोदीची वय ना. चल आपल्या घरी, या बाईच्या मागं लागून भांडगुला आहे का तुझी माय आहे भानगुडी? मा भानगुडी आहे तुझी माय. का तुम्ही आहे व कुत्र्यासाठी भांडणं? लास्ट शरम आहे तुला भामटे व भामटे मामटे काय करून आली व. घेऊ काय फायटिंग वर घेऊ काय तुले? सांगतो तुले मी व पुष्पा तुझी काकून पाहिलं पाहिले. ती ओरकट आहे हो, मारलोय तिला कुत्र्यासाठी. पाय बरं कमाल आहे बायकायची. मया येते म्हणून टाकते हो पुईचा कुटका, पण मारत नाही हो कधी कोणाला. ह्या पाय किती ओरकट भानगोड्या वृत्तीच्या. बाबाला चांगलं तुमच्या दोघीचं ना भांडण केलं म्हणून. जो ते मारत असते काय, उठवतीले मारून आली. किती वेळ लाच माय का नाही आहे हो तुला. काय म्हणून चार लोक उठणं आई उठणं. काय डोळे निघून आले काय माहित, डोक्याला लागलं का तर बिचारीच्या. सोडणं तिले, सोडणं सोड. चला आता फटकन घरी. नाही ना पयाल्या हो, ती उठून नाही आली. काय झालं तर जाऊन पाहू काय तिच्यापाशी. पुष्पा उठ उठ पुष्पा. तर उठून नाही आली, काय झालं होतं नाही. तू गिलास उठ पाणी आण बरं घरून. हो आजी आणतो. उठणं हो बाई उठणं. तर चित्त पडली आहे हो, काय करावं आता हिचं. आता पयाल्या दोघी भानगोड्या वृत्तीच्या भल्या भानगोड्या आहे बाप्पा. माझी पाणी टाकलं तरी उठून नाही आली ते. उठन उठन 5 मिनिटानं उठते. बाबू कुठे गेला? आई तोच त्या बाबू. लागलं का बाई? असं डोक्याला लागलं काकू. उठून बस उठून बस. जाय तू आराम कर आता. त्याच्या मागं लागू नको, त्या कुत्र्याच्या कानावर नको घेऊ. फालतू त्या अंगावर भांडण आलं म्हटलं त्या कुत्र्याच्या पायी. तर माहित आहे चांगल्या आवरकाट आहे म्हणून त्या अंगावर नाचाले. मागं पुढं नाही पाहिलं त्यानं तुया. मला आपल्या घरी चल, त्या बाईच्या मागं लागू नको. मी बाबाला नाव सांगतो जायचं. खाल देतो तर त्याचं माय चुकलं का काकू? कुत्रेला मी टाकतो तर दयामया त्या आडीन ते पुण्यमय तुय. त्याले काय समजते त्याची कुत्र्या आणि हालवी. कुत्र तरी पुरडलं पण त्या पुरडल्या नाही. त्याला लाश्यारम वाटली काय मारायची अक्ती तुले. कुत्र तरी जवळ येऊन पाहते पण त्या येऊन पाहते काय. त्या कुत्र्यापेक्षा बत्तर आहे. त्याला तरी मायादा आहे कुत्र्याले. ते जीव लावला ते कितीतरी येऊन बसते. किती वेळपर्यंत आपल्या जवळ जीव लावते ते कुत्र्या तरी आपल्याला. काय कामाच्या माल असला का जवळ जवळ, नाही तर दूर दूर. तिच्या यार आहे या बायका सुद्धा आहे काय. हो काकू चालली मी घरी आता आराम करतो. डोक्याला लागलं बाम लावून मागतो पाय पोराले. बोलीचा खराटा घेऊन येतो मा. मी चालली घरी. काय सोमर मी येतो आई.
बाबाला सांगू नये बाबू, जो दे भांडण होतच असते. तू तर बरीच बरी आहे. त्याईनं मायले मारलं ना, मी सोडतो का त्याला चांगले त्याच्या घरा गोट्यात घेऊन जातो आता मी.